नाशिक रोड जेल रोड परिसरातील पंचक गावात अनेक दिवसांपासून बिबट्याने वन्य प्राण्यांचे भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती। शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने स्थानिक नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते। वन विभागाला तक्रार केली असता पंचक गाव परिसरातील फिल्टर प्लांट येथील शंकर बोराडे यांच्या मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता। बिबट्याची डरकाळी स्थानिक नागरिकांना ऐकू आली। बोराडे यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सदर ठिकाणी जाऊन बघितले असता एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले। बिबट्या पिंजऱ्यात पकडल्याची वार्ता पसरता शेतकरी व स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली। माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली। घटनास्थळी वन विभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग अधिकारी अनिल आहिरराव, कर्मचारी दर्शन देवरे, विशाल शेळके, खांजोळे, अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली। सदर जेरबंद झालेला बिबट्या 6 ते 7 वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाने दिला आहे। सदर ठिकाणी स्थानिकांची गर्दी होत असल्याने बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यास इको फाउंडेशनचे कर्मचारी पोहोचले आहेत। बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले असून बिबट्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।